मित्रांनो, 19 ऑक्टोबर 2023ला राज्य शासनाने एक जी आर काढला, ज्या जी आरद्वारे महाराष्ट्र राज्यामध्ये बियर विक्रीच्या नवीन उत्पादन शुल्कावर वाढ केल्यामुळे विक्रीच्यामध्ये घट झाल्याचा एक अहवाल देण्यात आला असून त्या अहवालाद्वारे महाराष्ट्रामध्ये ही बियर विक्री कशी वाढवता येईल यासाठी एक अभ्यास गट वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली नेमण्यात आला आहे। मित्रांनो, महाराष्ट्र राज्य त्यातल्या त्यात पुरोगामी महाराष्ट्र राज्य, या पुरोगामी महाराष्ट्र राज्यामध्ये शाळा बंद करून बियर कशी वाढायस लागेल, शाळा बंद करून मधुशाळा कशा वाढीस लागतील आणि एवढंच नव्हे, शिक्षणापासून वंचित ठेवून, शिक्षकांपासून वंचित ठेवून राज्याची पिढी घडवणारी, देशाची पिढी घडवणारी, पर्यायाने संपूर्ण विश्वाची पिढी घडवणारी शिक्षकांची कमतरता कायम ठेवून बियरची कमतरता मात्र भासू न देण्याचं जे राज्य शासनाचं धोरण आहे, हे राज्य शासनाच्या एका अर्थाने जे दोलायमान अशी अवस्था आहे किंवा कोणत्याही प्रकारची निर्णय घेण्याची जी अकार्यक्षमता आहे, त्याचाच तर हा परिपाक नव्हे ना, असा प्रश्न आज निर्माण झाला असून शाळा बंद करून मधुशाळा सुरू कराव्या का, या विषयावर मी आज आपल्यासमोर हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। अद्यापही आपण हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, कृपया सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ खाली कमेंट नक्कीच करा आणि विश्लेषण आवडलं तर शेअर करून सबस्क्राईब करायला व इतरांना सबस्क्राईब करायला सांगायला विसरू नका। तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला राज्य शासनाचा GR पण दाखवत आहे आणि तो GR वाचून पण दाखवत आहे। तर 19 ऑक्टोबर 2023ला शासन निर्णय क्रमांक BRL 1023/प्र 191/RAU-3 अशा संदर्भीय पत्रानुसार एक निर्णय म्हणजे शासन निर्णय घेण्यात आला, ज्याच्यामध्ये बियरवरील उत्पादन शुल्काची दरवाढ केल्यानंतर बियरच्या विक्रीत घट होऊन बियरच्या विक्रीचा आलेख व परिणामी मिळणारा शासन महसूल कमी होत आहे। तसेच देशी विदेशी मद्य प्रकारामध्ये मद्यार्काचे प्रमाण बियरपेक्षा जास्त असते। मद्यार्काच्या प्रमाणाच्या आधारे तुलना केली असता बियरवरील उत्पादन शुल्काचा दर इतर मद्यापेक्षा जास्त असल्याने बियरच्या किमतीमुळे ग्राहक बियर पिण्याकडे आकृष्ट होत नाही। अशा बियर उद्योगापुढील अडचणी बियर उद्योगाच्या प्रतिनिधीने शासन दरबारी सादर केलेल्या आहेत। तसेच इतर राज्यांनी बियरच्या उत्पादन शुल्काचा दर कमी केल्यानंतर या राज्यांना महसूल वाढीसाठी फायदा झाला असल्याचेही निवेदन केलेले आहे। त्या अनुषंगाने बियर उद्योगाच्या माध्यमातून राज्याच्या महसुलात वाढ होण्याच्या दृष्टीने शिफारशी सादर करण्यासाठी एक अभ्यास गट स्थापन करण्याबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन होती व त्यानुसार शासन निर्णय घेऊन महाराष्ट्र राज्य सरकारने अप्पर मुख्य सचिव राज्य उत्पादन शुल्क गृह विभाग मंत्रालय मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्यांची एक समिती निर्माण केली की ज्याच्यामध्ये अप्पर मुख्य सचिवानंतर आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई, उपसचिव राज्य उत्पादन शुल्क व गृह विभाग मंत्रालय मुंबई, ऑल इंडिया ब्रुअरीज असोसिएशनचा एक प्रतिनिधी आणि अप्पर आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई यांना सदस्य सचिव करण्यात आलेले आहे। आता मित्रांनो, ही जी पूर्ण समिती बनवण्यात आलेली आहे, ही समिती आता एक अभ्यास गट तयार करेल, बियर का विकली जात नाही, बियरचा पुरवठा कसा वाढवता येईल, बियर ही जीवनावश्यक वस्तू आहे आणि बियरशिवाय राज्य जगू शकत नाही, याचा अभ्यास करून महसूल उत्पादनाच्या वाढीसाठी म्हणजे महसूलच्या वाढीसाठी घेतलेला निर्णय कितीही प्रकारे योग्य असला तरी त्याच्या तुलनेने शाळा बंद करण्याचा जो घाट एका अर्थाने राज्य सरकार घालत आहे, याचं पाप मात्र देखील राज्य शासनालाच स्वतःच्या माथी घ्यावं लागेल, ही कुणीही नाकारू शकत नाही। भावी पिढी घडवणारी शाळा व्यसनाधीनतेकडे वळायची, भावी पिढी घडवणारी म्हणून शाळा आणि व्यसनाधीन तरुण घडवणारी म्हणून मधुशाळा, अशा दोघांची तुलना जर केली या दोघा शाळांच्या, तर राज्य शासन शाळांच्या बाबतीत ज्या शाळांमधून शिक्षण देऊन पिढी घडते त्या शाळांच्या बाबतीत किती बेजबाबदार आणि किती उदासीन आहे, याचा हा उत्तम नमुना आहे असं म्हणायला हरकत नाही। महाराष्ट्र राज्यामध्ये
70,000 पदे ही आज शिक्षकांची रिक्त आहेत. आणि संपूर्ण देशाचा जर विचार केला तर 10 लाख पदे ही शिक्षकांची रिक्त आहेत. हे अतिशय गंभीर मात्र वास्तव आहे. 2012 पासून मी फक्त राज्याचा विचार करतो आहे, देशाचा विषय मी नंतर करणार आहे. आणि राज्याच्याही विषयामध्ये मी फक्त आज ह्या बियर आणि शाळांची तुलना एवढंच करणार आहे. शाळेसाठी आणि शिक्षकांच्या पदांसाठी मी नव्याने मुद्दा तो घेऊन येणार आहे. आपण शेवटपर्यंत बघा, मी तुमचा मुद्दा क्लिअर करतो. 2012 पासून म्हणजे तब्बल 11 वर्षांपासून महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षकांची भरती केली जात नाही आहे. याचे उत्तर काय? तर शासनाच्या तिजोरीवर भर पडतो. मित्रांनो, लक्षात घ्या, जे सरकार, जो देश शिक्षण प्रणालीवर आपलं संपूर्ण बहुमूल्य वेळ खर्च करतो आणि त्याच्यावर जास्तीत जास्त जे देता येईल ते देतो, त्या देशाची प्रगती जपानसारखी झाल्याशिवाय राहत नाही. मात्र भारत देशामध्ये, त्यातल्या त्यात पुरोगामी महाराष्ट्रामध्ये बियर वाढीस लागली तरी चालेल, शाळा बंद पडल्या तरी हरकत नाही, अशी भूमिका घेणारं नतद्रष्ट दळभद्री हे सरकार जर शिक्षकांची पदे 11 वर्षांपासून म्हणजेच की 2012 पासून, म्हणजेच की ज्या वेळेला मला वाटतं पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री होते त्यावेळेसपासून शासन भरती बंद आहे. कोणतं पवित्र का अपवित्र नालायक पोर्टल काढलं त्याच्या बाबतीत तर मी बोलतच नाही, त्याचा तो स्वतंत्र मुद्दा घेणार आहे. कारण या पोर्टलच्या माध्यमातून भरती केली जाईल आणि ते पोर्टल सर्वसामान्यांच्या जीवावर उठलेलं आहे. गेल्या 11 वर्षापासून भरती होत नसेल. DED, BEd, MA BEd झालेले विद्यार्थी हे अक्षरशः शेतामध्ये ऊसाच्या गाडीवर, ऊस कारखान्यामध्ये आणि रस पिळण्यामध्ये जर काम करत असतील तर सरकारला लाज वाटली पाहिजे. महाराष्ट्र राज्यामध्ये तब्बल 7.5 लाख शिक्षक आहेत. नुसत्या महाराष्ट्राचा विचार केला तर जवळपास 2200 ते 2500 हे महाविद्यालय आहेत. 16,000पेक्षा जास्त म्हणजे 20,000पर्यंत माध्यमिक शाळा आहेत आणि 75,000पर्यंत प्राथमिक शाळा आहेत. डोंगरी शाळा असतील, आदिवासी शाळा असतील, त्याच्यानंतर आपल्या मिलिटरी स्कूल असतील, इंग्रजी माध्यमाच्या शाळा असतील, सगळ्या शाळांचा मिळून जर विचार केला तर 1,03,628 शाळा संपूर्ण राज्यभरामध्ये आहेत. आणि त्यामध्ये 7.5 लाख शिक्षक हे कार्यरत पदे आहेत. मात्र विद्यमान काळात जर विचार केला तर नुसत्या माध्यमिक शाळांमध्ये 1,58,000 पदेच हे काम करत आहेत आणि उर्वरित पदे रिक्त आहेत. विचार करा मित्रांनो, मी पालकवर्गाला विशेषतः विनंती करणार आहे की आपण हा विचार करावा की राज्य सरकार जर शिक्षकांची पदे भरत नसतील, वर्गात विद्यार्थी काय शिकतील? वर्गात विद्यार्थी काय शिकतील? आणि वर्गात जर विद्यार्थ्यांना शिक्षण पुरेशा प्रमाणात मिळत नसेल तर हे पाप शिक्षकांचं नाही, हे पाप सरकारचं आहे. कारण शासकीय धोरण हे अतिशय नालायक आहे असं म्हणायला हरकत नाही. देशाचं भविष्य आपण टांगलेला ठेवतो याचा विचार कोण करेल? अरे, इंग्रजी माध्यमांच्या शाळांचं एवढं पीक आलेलं आहे. तुम्ही, मी, माझ्यासारख्या अशा अनेक सर्वसामान्य जिल्हा परिषदच्या आणि माध्यमिक शाळांमधून शिकून आपण कुठेतरी पुढे काहीतरी स्वतःची एक अस्तित्व निर्माण केलेलं आहे. माध्यमिक शाळा, मराठी शाळा, सरकारी शाळा बंद करण्याचा घाट हा राज्य सरकारने घातला आहे का, असा घानाघाती प्रश्न माझा या सरकारला आहे. एकीकडे शाळा बंद पाडायच्या, दुसरीकडे मधुशाळा सुरू करायच्या. ही कोणती भूमिका आहे? ही कोणती भूमिका आहे? हे सरकार आहे, हे राज्याच्या हितासाठी आहे, राज्याच्या शैक्षणिक धोरणाच्या हितासाठी आहे की राज्याच्या व्यसनाधीनतेकडे वळण्याच्या भूमिकेचं आहे? याचं उत्तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री आणि सुपरमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिलंच पाहिजे आणि दीपक केसरकर शिक्षण मंत्री यांनी दिलंच पाहिजे. महसुलासाठी व्यसनाधीनता वाढीस लावायची. बघा, मी एक वाक्य तुम्हाला सांगू शकतो की वेळ काढूपणाचे हे सरकार आहे. कारण धोरण काहीही असलं तरी पालकांनी मात्र एक लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला शाळा निवडायची आहे की आपल्या मुलासाठी मधुशाळा निवडायची आहे. आपल्याला देशाचा चांगला नागरिक घडवायचा आहे की देशाचा व्यसनाधीन नागरिक घडवायचा आहे, हे तुमच्या आणि माझ्या हातात, माझ्या मुलांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. महसूलचा मुद्दा कितीही बरोबर असला तरी आजारापेक्षा उपचार भयंकर आहे, हे मात्र नक्कीच यातून आपल्या लक्षात येते. आज व्यसनाधीनता वाढवायची आणि त्याच व्यसनाधीन तरुणांसाठी भविष्यामध्ये 5 लाख 10 लाखापर्यंतचे उपचार मोफत द्यायचे, ही जर परिस्थिती निर्माण करत असेल तर याचं पाप सरकारचं आहे.
महसुलासाठी व्यसनाधीनता वाढीच घालायची आणि इकडे मनुष्यबळ मात्र शाळांचं कमी करायचं, सरकारी शाळा बंद करायच्या आणि वर्षोवर्ष भरती करायची नाही. मित्रांनो, साधा मुद्दा आहे, अतिशय साधा मुद्दा आहे. जर आज दरवर्षी 3% शिक्षक हे रिटायर होतात, एका वर्षाला 3% शिक्षक हे रिटायर होतात. हेच शिक्षक जर नियमितपणे जसे पूर्वीच्या काळी 2012पर्यंत जसे भरले जात होते तसे जर भरले तर मग मात्र कोणताही बोजा तिजोरीवर सरकारच्या पडत नाही. एक खट्टे तुम्ही 75,000 पदे काढाल तर तुमच्या खिशातील तिजोरीतील पैसा संपल्याशिवाय राहणार नाही. मात्र या दोष सर्वसामान्य शिकलेल्या, पदवीधर झालेल्या, ग्रॅज्युएट झालेल्या, प्रशिक्षित DED BED सारख्या शिक्षकांची किंवा त्या उमेदवारांची चूक नाही. ही चूक सरकारची आहे. तुम्ही भरती का केली नाही? तुम्ही नियमितपणे पूर्वीच्या काळी सहज एक शिक्षक रिटायर झाला का दुसऱ्या महिन्याला जाहिरात निघायची, जिल्हा परिषद माध्यमिक विभाग म्हणा, प्राथमिक विभाग म्हणा, परवानगी द्यायची आणि शिक्षक भरले जायचे. आज परिस्थिती काय आहे? 11 वर्ष जर शिक्षक भरले जात नसतील, काही शाळा तर अशा झाल्या, माध्यमिक शाळा ज्या शाळांमध्ये 30 शिक्षक होते तिथे 12 15 शिक्षकांवर ती शाळा येऊन पोचलेली आहे. तिथे गणित कसं शिकवणार, तिथे विज्ञान कसं शिकवणार, तिथे समाजशास्त्र कसं होणार, इंग्रजीचं कसं होणार, याचा विचार सरकार करणार आहे का? सरकार शाळा म्हणजे राज्याच्या विकासासाठी आहे की राज्याच्या विकासाला मारक आहे, याचं उत्तर कोण देणार? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संत गाडगे बाबा यांनी शिक्षणाचं धोरण किती मानलेलं होतं बघा, आणि त्यांनी जे धोरण मांडलेलं होतं त्या धोरणाला हरताळ फासण्याचं काम हे राज्य सरकार करत आहे का, हा विचार करा. मी शिकत असताना किंवा तुम्ही शिकत असताना चित्रकला, संगीत, कला, खेळ यासारखे स्वतंत्र विषयाचे शिक्षक आपल्याला लाभायचे. मला आज एका तरी शाळेत, जी सरकारी शाळा आहे त्या शाळेमध्ये चित्रकलेचा शिक्षक दाखवा, त्या शाळेमध्ये संगीताचा शिक्षक दाखवा, त्या शाळेमध्ये खेळाचा शिक्षक दाखवा BPED की जो नव्याने भरलेला आहे. म्हणजे जे जुने आहेत, जे रिटायर झाले त्यांच्या जागेवर कोणीच नाही, जे आहेत ते रिटायरमेंटकडे आहेत. म्हणजेच तुम्ही विद्यार्थ्यांच्या कला, गुण आणि शारीरिक क्षमता वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या BPED शिक्षकाची भरती न करून या राज्याचं वाटोळं करत नाही आहे का, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा माझा तुमच्या समोर आहे. म्हणजे सरकारी शाळा बंद करायच्या, गरिबाच्या मुलांनी शिकू नये असा कट नाही का हा सरकारचा? इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये सहज आज तुम्ही गट शिक्षणाधिकाऱ्याकडे अर्ज घेऊन जा, जिल्हा परिषदच्या शिक्षणाधिकारी अर्ज घेऊन जा आणि लगेच त्यावर तुम्हाला परवानगी मिळते. नवीन शाळा तुम्ही ओपन करू शकतात. गाव तिथे नव्हे, वार्ड वाईज शाळा तुम्हाला मिळतात. पण जी सरकारी शाळा आहे तिला कोण वाचवणार? तिला वाचवण्यासाठी आमच्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांना आज पुढे यावं लागेल. नाहीतर गरिबाची, मागासवर्गीयाची, बहुजनांची, सर्वसामान्यांची, आदिवासीयांची, कष्टकऱ्याची, शेतकऱ्याची मुले ही भविष्यात शिकू शकणार नाही. ही दुर्दैवी आणि विदारक परिस्थिती आज आपल्यासमोर आलेली आहे. गुणवत्ता वाढीसाठी दरवर्षी सरकार कोट्यावधी रुपयाच्या योजना आणते. हे कोट्यावधी रुपये कुणाच्या घशात जातात? अरे तुम्ही फक्त शिक्षक द्या, विषय संपतो. गुणवत्ता ॲटोमॅटिक वाढीस लागते. नवतरुणांमध्ये चैतन्य आहे, नवतरुणांची भरती केली तर त्यांच्यामध्ये चैतन्य आहे, त्यांच्यामध्ये शिकवण्याची क्षमता आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये अनेक नव्हे, बहुतांशी, बोटावर मोजण्या इतके टक्केवारी जर 2-4% जर सोडले तर त्या शाळांमध्ये प्रशिक्षित शिक्षक नाही. CBSEच्या नावाखाली आणि इंग्रजी माध्यमाच्या नावाखाली पालकांची फसवणूक केली जात आहे. किमान 20,000 ते लाख ते 2 लाख रुपयांपर्यंत पालकांकडून पैसा उकळून, अक्षरशः शब्द वापरतोय, पैसा उकळून त्यांच्या खिशातला हिसकावून पालकांच्या पदरी मात्र निराशा येत आहे. हे तुम्ही आणि मी आणि शिक्षण जे स्वतःला इंग्रजी माध्यमाचे सम्राट समजतात ते सुद्धा नाकारू शकत नाही. हे पाप कोणाचं आहे? हे पाप सरकारचं आहे. या पापाचे भागीदार मात्र तुम्ही आणि मी सुद्धा आहे, कारण आपण या गोष्टींना विरोध करत नाही आहे. लाखो रुपये फी भरायची आणि तिथे DED झालेला शिक्षकसुद्धा नसतो, तिथे BED झालेला शिक्षक नसतो. एका प्रायमरी स्कूलमध्ये त्याला प्रिन्सिपालची पदवी दिली जाते, ज्याचं शिक्षण ग्रॅज्युएशन असते, मराठी माध्यमातून शिकलेला असतो. CBSEच्या विद्यार्थ्यांना काय शिकवणार? CBSE, मी 1-2 शाळा अशा पाहिलेल्या आहेत माझ्या अतिशय जवळच्या, की ज्या शाळांमध्ये शिकवायला शिक्षक नव्हते. 10वी पर्यंतच्या मुलांनी यूट्यूबवर बघून अभ्यास करायचा
आणि त्या मुलांनी परीक्षा द्यायच्या CBSEच्या, ही कोणती पद्धत आहे? आपण देश हा विकासाकडे नेतो आहे, देश शैक्षणिकदृष्ट्या समृद्धीकडे नेतो आहे का देश रसातळाला नेतो आहे, याचा विचार करणे ही काळाची गरज आहे. आणि तो विचार तुम्ही आणि मी करणे ही काळाची गरज आहे. म्हणून महसुलासाठी राज्य शासनाला माझं सांगणं आहे, तुमचं कितीही बरोबर असलं तरीसुद्धा शाळांकडे सुद्धा लक्ष देणे ही काळाची गरज आहे. विद्यार्थी ही शाळेची शेती आहे. विद्यार्थी यशस्वी झाला तर त्या शाळेचं उत्पादन हे चांगलं निघेल आणि उत्पादन चांगलं आलं की कुटुंबाचं भलं होतं. कुटुंबाचं भलं झालं की पर्यायाने समाजाचं भलं होते आणि समाजाचं भलं झालं का पर्यायाने देशाचं भलं होतं. म्हणून हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा मी आज तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला नक्कीच लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद.